नमस्ते दोस्तों, डीके शिंदे में आपका सबका स्वागत है। दोस्तों, आज का विषय रहने वाला है पथरी को लेके, जो किडनी में हमारे किडनी स्टोन होते हैं। कुछ दिन पहले मुझे ठाणे देवा से कॉल आया था। स्वप्निल माडिक सर करके उनका नाम था। उनको कम से कम 5-6 पथरी हुए थे उनके किडनी में, तो उनको बहुत तकलीफ हो रहा था। तो उन्होंने कॉल किया, सर मुझे ऐसा ऐसा समस्या है करके उन्होंने बताया। मैंने उनको दवाई कुरियर करके भेजी और उसके बाद उनको जो कोर्स कंप्लीट किए 4 दिन में, 3-4 दिन तो शरीर शुद्धिकरण में गए। बाद में 8-15 दिन के बाद उन्होंने मुझे रिप्लाई दिया कि मेरे जो भी पथरी थे, किडनी स्टोन थे, वो सब यूरिन के थ्रू सब गिर गए सर करके बताए। और दूसरे ऐसे ही सर थे पुणे से, उनको भी साइटिका का समस्या था। उनका नाम विनोद कांबळे सर है और उनको चलने में बहुत दिक्कत थी। 1-2 महीने से घर पे ही थे। उनको भी मैंने दवा कुरियर करके भेजा था और उनका जो ट्रीटमेंट लेने के बाद, शरीर शुद्धिकरण करने के बाद जो उनको आराम मिला और आज का वो जो जीवन जी रहे, जो उनकी जो लाइफस्टाइल पहले जैसी थी, जो पहले जैसे अभी नॉर्मल हुए, उन्हीं की जुबान हम सुन लेंगे आगे वीडियो में। दोस्तों, मी स्वप्नील दयाराम माडिक, माझ्या दोन्ही पोटामध्ये आणि लघु वाटिकेमध्ये त्रास होता. नंतर मी दवाखान्यात गेलो. दवाखान्यामध्ये गेल्याच्या नंतर मग डॉक्टरने सांगितलं सोनोग्राफी काढायला आहे. सोनोग्राफी काढण्याचं सांगितलं की किडनी स्टोन आहे म्हणून. तर किडनी स्टोन आहे, ते 6 किडनी स्टोन आहे. तर त्यांनी मला सांगितलं की त्याने मला औषधं दिली. औषध दिल्यानंतर मला थोडा बहुत आराम आला. आल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्हाला लेझर पद्धतीने ऑपरेशन करावं लागेल. तर ऑपरेशन 50-60 हजार खर्च सांगितलं त्याने मला. तर मी सुचवलं की आयुर्वेदिक औषधं पालघर ठिकाणी भेटतात. तर डीके शिंदे आयुर्वेदिक औषध पालघरमध्ये भेटतं. तर मी घेतल्याच्या नंतर मला 7 ते 8 दिवसामध्ये लघु वाटे 4 ते 5 फळे लघु वाटे पडले. मित्रांनो, तुम्हाला पण असं काही त्रास होत असेल तर डीके आयुर्वेदिक औषधासाठी पालघर या ठिकाणी करून भेट घ्यावी. नमस्कार मित्रांनो, माझं नाव विनोद कांबळे. गेल्या 1.5-2 महिन्यापासून मला सायटिकाचा असा जबरदस्त प्रॉब्लेम सुरू झाला होता की मला चालता, उठता, बसता काहीच येत नव्हतं. त्रास एवढा असह्य झाला की मी बरेच उपचार केले दवाखान्यात जाऊन, पण त्याचा काय फरक पडत नव्हता मला. मग असंच माझ्या एका मित्राने सजेस्ट केलं की पालघरला डीके शिंदे आयुर्वेदिक दवाखाना आहे, तिथे तुम्ही जाऊन थोडस हे करा, म्हणून चेक करून या, काय होतंय बघा. मला तर फरक पडलाय बघा, तुमचं काय होतं म्हणून सांगितलं त्याने मला. मी तेवढं त्रस्त झालो होतो, काम धंदा सगळा बंद झाला होता आणि वैतागलो माझ्या दुखण्याने. मला थोडं पण चालता येत नव्हतं, उठून उभा राहता येत नव्हतं, एवढा त्रास होता. मग मी विचार केला, आता जाऊन आलं तर बरं होईल, आता त्याचा अनुभव होता. मग मी गेलो त्याच्याकडं. सकाळी उठलो लवकर आणि गेलो मी त्याच्याकडे. 1 दिवसाचा प्रवास झाला. गेल्यावर त्या दिवशी ते भेटले मला, बोलले होईल सगळं नीट होईल, तुम्ही व्यवस्थित पथ्य पाणी वगैरे करा. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली तो दिवस गेला पहिला. तर दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी काय केलं की तुमचं शरीर शुद्धी करू सांगितलं त्यांनी मला. म्हणलं ठीक आहे, जसं तुम्ही करसाल तसं. मग शरीर शुद्धी करत असताना त्यांनी मला सकाळी थोडी फळं खायला दिले मला. आणि फळं खाल्ल्यानंतर मग 12 वाजेपर्यंत खाल्ली मी, फळं वगैरे खाल्ले, मध्ये आले थोडंसं. आणि मग नंतर त्यांनी त्यांचं औषध चालू केलं. लिक्विड टाईप होतं ते औषध. ते औषध चालू केल्यावर मला असं थोडं बाथरूमला आल्यासारखं वाटायचं. तर त्यांनी
गेलो मी 4-5 वेळा गेलो बाथरूमला. तर त्यांच्या त्या औषधामुळं माझे पित्ताचे खडे, शरीरातले जी अनावश्यक जे घटक होते, जी घाण साचलेली होती, ती सगळे पळून गेली. 2 दिवस शरीर शुद्धीकरण केलं. मग त्याच्यानंतर त्यांनी जो उपचार चालू केले माझ्यावर, त्यांनी मला हा असा काढा असा असा काढा दिला होता त्यांनी बनवून मला. DK आयुर्वेदिक म्हणजे असं आहे त्यांचं. असा काढा दिला होता त्यांनी मला. त्याचं उकळून प्यायला सांगितलं होतं. तर ह्या पद्धतीचं असं ह्याच्यामध्ये तयार होतं ते काढा. पेल्यानंतर 3-4 दिवसामध्येच मला फरक जाणवायला लागला आणि पथ्य पाणी वगैरे हे ते चालू असताना आज मला वाटतं 20-25 दिवस झालेले आहेत. तर आता मला 70 ते 80% फरक पडला. मी कामाला पण चाललेलो आहे. तर आपलं कुणाला असा काही प्रॉब्लेम वगैरे असेल तर तुम्ही पण संपर्क साधला तर चांगलं होईल तुमच्यासाठी. हा माझा पर्सनल अनुभव आहे. दोस्तों आज की समस्या ऐसी है, भाग दौड़ के जिंदगी में बहुत से प्रॉब्लम आ रहे हैं, बहुत से बीमारी आ रही है, हमारे खान पान बहुत सा गलत हो रहा है, इसी के वजह से बहुत सी समस्या बढ़ी हुई है और हम सहारा लेते हैं, दवाखाना में ट्रीटमेंट करते हैं, फिर भी हमें आराम नहीं आता है, बहुत से पैसे भी जाते हैं हमारे, फिर भी हमें आराम नहीं आता है दोस्तों। तो ऐसे में हम क्या करें, हमें कुछ समझ में नहीं आता है। तो ऐसे में एक मेरी सलाह रहेगी दोस्तों, आप कौन से भी जगह आप आयुर्वेदिक का सहारा लीजिए, क्योंकि आयुर्वेदिक में आपका होगा तो फायदा ही होगा, क्योंकि वो दवा कभी आपको नुकसान नहीं करेंगे। अगर आपको किसी भी भाई बहन को अगर समस्या हो, कोई भी बीमारी से आप जूझ रहे हो, आज आने वाले समय में DK शिंदे आयुर्वेदिक आपको घर बैठे ट्रीटमेंट देने की जिम्मेदारी लेता है। दोस्तों अगर आपके पास ये वीडियो आ जाता है, कौन से भी शहर में अगर बैठ के ये वीडियो मेरा देख रहे हैं, अगर आपको कोई भी समस्या हो तो आप मेरे व्हाट्सएप नंबर पे मुझे हाई करके आपकी तकलीफ और आपकी रिपोर्ट भेज दीजिए। आपको ऑनलाइन ट्रीटमेंट दी जाएगी। आपकी जो भी समस्या मैं घर बैठे आपको हल आपकी समस्या हल करने की मैं कोशिश करूँगा। मगर यहाँ पे आपको दिनचर्या, खान पान और कुछ परहेज जो बताऊँगा वो आपको पालन करने की ज़रूरत रहेगी।